नमस्कार मुलांनो, आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे फुले आणि दगड. गोष्टीचे लेखक आहेत गभा निरंतरन. तर चला तर आपण आपल्या गोष्टीला सुरुवात करूया. एका रानात एक मोठा दगड पडलेला होता. अगदी ओबडधोबड काळा कुळकुळीत असा होता तो. त्याच्यावर पुष्कळ खास दिसत होत्या. त्या दगडाच्या जवळच एक फुलवेल होती. त्या फुलवेलीची पांढरी गोंडस फुले वाऱ्याबरोबर खेळत, पानाबरोबर लपंडाव करत, फांद्यावरून खालच्या ओढ्यात पटापटा उड्या मारत आणि पाण्याबरोबर नावेसारखे डुलत डुलत जात. त्या दगडाकडे पाहून ती फुले नेहमी हसत आणि त्याची फार थट्टा करत. काय पण ध्यान आहे, नुसता काळ उभा पडला आहे. लोकांची वाट मात्र अडवितो विनाकारण. ओढ्याला पुढे जाऊ देत नाही, वेलीला उगवू देत नाही, गवताला वाढवू देत नाही. तोंड तरी काय, देवी गेल्यासारखं दिसत आहे. पाऊस येवो, ऊन पडो, थंडी पडो, काही दात ना फिर्यात. हा आपला आळशीनंदन पडलेला तो पडलेला. कधी हालायचं नाही, कधी बोलायचं नाही. काय रे तुझा उपयोग? त्यापेक्षा एखाद्या डोहात जीव का देत नाहीस? दगड आपला काही बोलायचा नाही, बोलून चालून दगड असतो. काही दिवसांनी मूर्ती घडविणारा एक कारागीर पाथरवट दगड शोधत शोधत त्या रानात आला. त्याला तो दगड दिसला आणि त्या दगडाला पाहून कारागीराला फार आनंद झाला. तो म्हणाला, या काळ्या पाषाणाची गुळगुळीत मूर्ती किती सुंदर दिसेल. लगेच त्याने मूर्ती घडविण्यास सुरुवात केली. दगडावर सारखे टाकीचे घाव बसू लागले, त्याचे तुकडे उडू लागले. त्या आवाजाने ती जवळची फुले घाबरून गेली. त्या दगडाचे हाल पाहून त्यांना वाईट वाटले. ती म्हणाली, या आळशाला काही भयंकर शिक्षा. काही दिवसांनी पाथरवटाने त्या दगडाची सुंदर मूर्ती तयार केली. ती सुंदर मूर्ती पाहून फुलांना आश्चर्य वाटले. त्यांना वाटले, दगडात लपून बसलेला माणूसच बाहेर येत आहे. मूर्तिकाराने मूर्ती उभी केली. तिथेल काही फुले तोडून आणली व त्या मूर्तीवर वाहिली. ते पाहून दगडाला खूप आनंद झाला. फुलांना मात्र फार राग आला, वाईट वाटले. पण काय करतात बिचारे. त्यांनी रागावून मूर्तीच्या डोक्यावरून उडी मारली व ती खाली रुसून बसली. दुसऱ्या दिवशी मूर्तिकार व गावातली लोक ती मूर्ती गावात नेण्यासाठी तिथे आली. त्यांनी खाली पडलेले कोमजलेले फुले बाजूस सारली आणि तिथे ताजी फुले आणून त्याची माळ केली व ती मूर्तीच्या गळ्यात घातली. त्यांनी वाजत गाजत ती मूर्ती गावात आणली. त्या दगडाला हसल्याबद्दल फुलांना फार पश्चाताप होत होता. पण आता त्याचा काय उपयोग. त्या चुकीबद्दल त्यांना दररोज दगडाच्या पाया पडावे लागले. तर मुलांनो, ही होती आपली सुंदर फूल आणि दगडची गोष्ट. चला तर आपण भेटूया पुढच्या गोष्टीमध्ये.